हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, चौथा गुरुवार आहे आणि आज उद्यापन आहे. सो इथे मी छान अशी रेडी झालेली आहे आणि सुंदर अशी साडी नेसलेली आहे शिवप्रिया कलेक्शनमध्ये आणि सिंपल अशी हेअरस्टाईल केली आहे. जुडा हेअरस्टाईल मेसी बन आहे माझ्याकडे, तर तोच मी इथे यूज केलेला आहे. आणि हे आहे हँडमेड ज्वेलरी, जे की मी माझ्या वहिनीकडून घेतलेली आहे. माहिराज कलेक्शन या नावाने इन्स्टा पेज आहे त्यांचा आणि त्यांच्याकडूनच मी कोर्स केलेला आहे हँडमेड ज्वेलरीचा. सो तुम्हाला जर हँडमेड ज्वेलरी नेकलेस वगैरे काही ऑर्डर करायची असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी कशी दिसते ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे मी संध्याकाळी नैवेद्याची तयारी करायला घेतलेली आहे. वरण भाताचा कुकर लावायला घेतलेला आहे. एकीकडे चहा ठेवला आहे. चहाशिवाय आपल्या बायकांचं काहीही होऊ शकत नाही, कोणतीच कामं होऊ शकत नाही. चहा घेतल्यावर ते एक वेगळीच एनर्जी येते काम करण्यासाठी. आणि एकीकडे मी नैवेद्यासाठी लापसीचा शिरा करायला घेतलेला आहे. आधी म्हटलं चहा घेते, त्यानंतर बाकीची सगळी कामं पटापट अगदी होऊन जातील. तर इथे मी चहा ठेवला आहे. त्यानंतर मी कुकर लावायला घेतलेला आहे. डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ अशी धुवून घेते आणि त्यानंतर कुकर लावते, तोपर्यंत चहा देखील होईल. इथे मी वरण भाताचा कुकर लावलेला आहे. हर्ष झोपल्यामुळे म्हटलं पटकन स्वयंपाक करते, कारण एकदा का सवाशिणी पुजायला घेतलं ना की वेळ नाही भेटणार. आणि इथे गुळाचं पाणी करायला ठेवलं आहे, म्हणजे चाशणी करायला ठेवली आहे गुळाची. आणि हा आहे लापसी रवा. आपण प्रसादाचा शिरा वगैरे करतो तर तो मी केलेला, म्हणजे पहिला गुरुवारी, तिसऱ्या गुरुवारी पण तोच केलेला नैवेद्यासाठी. दुसऱ्या गुरुवारी खीर केलेली, सॉरी. आणि मी लापसीचा रवा आणला आहे. केशरी रवा असं म्हणतात, तर मी म्हणाले की या गुरुवारी आपण केशरी रव्याचा म्हणजे लापसी रव्याचाच आपण नैवेद्य दाखवूया लापसी करून. त्यासाठी मी गुळाचं पाणी म्हणजे चाशणी करायला ठेवलेली आहे, दाखवते. इंद्रिय गुळ असतं ना, त्याची पावडर आहे माझ्याकडे. हर्षला मी नेहमी वापरते, तर त्याची मी चाशणी करायला ठेवली आहे. हे पूर्णपणे गुळाचं पाणी म्हणजे गुळ विरघळल्यावरती, पावडर विरघळल्यावरती एक उकळी आणून द्यायची आणि पूर्ण पाक नाही करायचा आहे. थोडंसं असं शिजवायचं आहे 5 मिनटं. आणि त्यानंतर मी हा रवा आहे ना तो भाजून घेणार आहे तुपात. तर मी कशी बनवते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत मघाशी ना इंट्रो केला, पण मी त्यात काही बोलली नाही, कारण की खूप मोठ्याने बोलले असते ना तर हर्ष उठला असता. त्यामुळे ना मी आत्ता हळू बोलते, कारण एवढा व्हॉइस ओव्हर द्यायला पण म्हणजे कधी कधी जमत नाही. पूर्ण व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देणं काही पॉसिबल होत नाही. कधीतरी म्हटलं थोडं आपण व्हिडिओमध्ये बोलावं, कारण त्याने कसं होईल की जास्त आपण आपला कॉन्टॅक्ट जास्त होईल, म्हणजे समोरासमोर बोलल्यासारखं वाटेल ना. आता मी तुमच्यासोबत म्हणजे असं बोलते व्हिडिओमध्ये, तर तुमच्यासोबत कनेक्ट झाल्यासारखं वाटेल जास्त. तर इथे मी हर्ष दाखवते तुम्हाला. हर्ष झोपला आहे आणि तिथे मी पूजा मांडली आहे. आता दिवा वगैरे लावेन ना, देवपूजा करेन ना, तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता दाखवते मी. अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे. दिवा अजून आहे, गेला नाही दिवा. आणि अशा पद्धतीने स्वामींचा पण म्हणजे गुरुवार मी करायचे ना स्वामींचे, त्याचं पण मी उद्यापन करायचं ठरवलं आजच. तर म्हटलं चला, म्हणजे इच्छा झाली स्वामींची पण मूर्ती इथे स्थापन करून पूजा करावी. आणि स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे. छान असं प्रसन्न वाटतं. सांगते, ही जी नथ आणि कोडी आणि मंगळसूत्र दिसते ना, ते हँडमेड आहे, मी बनवलेलं आहे. माझा कोर्स झालेला आहे. तर कशी वाटली ज्वेलरी प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या काही ऑर्डर्स वगैरे असतील ना तर त्यासाठी पण कमेंट्स करा. आणि व्हॉट्सॲप नंबर मी कम्युनिटी पोस्टमध्ये मी सगळे डिटेल्स दिलेले आहेत, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि छान अशी पूजा मांडलेली आहे, छान अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे. मला जमेल तशी मी पूजा केलेली आहे. आणि इथे आज वाण देतात इथे, तर मी वाण देण्यासाठी पण मी काही वस्तू घेतल्या आहे, त्या मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन. अजून तयारी करायची आहे पूर्ण. उकळी आलेली आहे गुळाच्या पाकाला, पाक नाही म्हणता येईल. तर वरण भात, त्यानंतर भाजी करायची होती, तर मी इथे चवळी मी भिजत घातलेली रात्री, त्याचीच मी भाजी करेन. कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि हर्ष उठला. हर्षची झोप झाली. हाय कर, हाय सगळ्यांना. जे जे कसं करतो हर्ष? जे जे हर्षची झोप पूर्ण नाही झाली. हां, जे जे झोपली.
हर्ष रडतो. चला आता आम्ही प्रसाद बनवतो नैवेद्यासाठी. आम्ही नैवेद्यासाठी शिरा बनवतो आम्ही दोघं मिळून, मम्मा आणि बाबू. नाही का ते मी तूप तापवलेलं आहे 2 चमचे, आणि हा लापसी रवा आहे ना त्या तुम्ही जरा तुपामध्ये छान असं भाजून घेणार आहे थोडं असं लालसर होईपर्यंत. तर इथे छान भाजलं आहे बघू शकता. गॅस मी बंद करते कारण शिंतोडे उडतात ना हे चाशणी टाकताना ओतताना त्यात शिंतोडे उडतात अंगावर, म्हणून मी शक्यतो गॅस बंद करते. आता हे गुळाचं पाणी आहे ना ते गाळून मी ॲड करते आहे रव्यामध्ये. जर असतील ना तर ते निघून जातात गाळून, आणि थोडं थोडं गाळून ना मिक्स करायचं. तर इथे वाण देण्यासाठी मी काही वस्तू ज्या आणल्या होत्या ना, प्लेट्स आणल्या होत्या नैवेद्य ठेवतो ना आपण केळीचं पाणी, तसं प्लेट्स होत्या फायबरच्या, तर त्या मी आणल्या होत्या. आणि सोबत पुस्तकसुद्धा आणलं होतं कारण की मी पुन्हा एकदा सुरू केलं आहे मार्गशीर्ष महिना गुरुवार करण्याचं, त्यासाठी मी पुस्तक म्हटलं देऊ म्हणून. आणि इथे ना शेजारचे आणि की जवळचे असे राहणारे आहेत ना सगळे वहिनी वगैरे किंवा काकी वगैरे आहेत ना, त्या सगळ्यांना मी बोलवलं होतं हळदी कुंकवासाठी. सो त्यांना मी हळदी कुंकू केलं, आणि जे आणलं होतं ना वाण देण्यासाठी तर ते मी सगळ्यांना वाण दिलं. आणि छान असं सुवासिनी पूजन झालं, उद्यापन झालं छान असं. आणि ते विचारत होत्या की तुम्ही ब्लॉगिंग करता काय, तर त्याबद्दल मी त्यांना सांगत होते कारण तिथे मी शूट करण्यासाठी ठेवलं होतं. आणि इथे घाई खूप झाली होती कारण की ना हर्षनं 2 दिवस झाले म्हणजे बुधवारपासून रात्री त्याला ना उलट्या होत होत्या खूप, त्यामुळे ना मी डॉक्टरकडे नंबरसुद्धा लावला होता. तर तिथे जाण्यासुद्धा तिथेसुद्धा जायचं होतं मला. आणि या आहेत ना या आलेल्या आहेत वहिनी, त्या आहे ना हर्षला मॉलिश करण्यासाठी यायच्या. हर्ष 4 महिन्याचा झाल्यानंतर त्यांनी मॉलिश, म्हणजे मीच सांगितलं की यापुढे मी करेन म्हणून, तर 4 महिने या वहिनीने मॉलिश केली होती. तर त्यांनासुद्धा मी बोलवलं होतं कारण आता जवळच आलो आहोत राहायला, तर म्हटलं त्यांनासुद्धा बोलवते उद्यापन करायला, कारण त्यासुद्धा आवर्जून आणि आठवणीने त्या आम्हाला गणपतीच्या वेळेस आम्हाला बोलवतात. सत्यनारायण पूजा असते त्यांच्याकडे गणेशोत्सवमध्ये, तर त्या दिवशी आम्हाला बोलवतात त्यांच्या घरी गणपती बसवतात म्हणून. त्यानंतर इथे त्यांना मी हळद कुंकू लावला, आणि हर्ष खूप एक्सायटेड होता कारण त्याच्यासाठी खाऊ आणला होता त्यांनी, म्हणजे त्याची आवडती डेअरी मिल्क कॅडबरी आणली होती त्यांनी, म्हणून तो कॅडबरी घेऊन खूप खुश होता. आणि त्यांना खूप म्हणजे हे करत होता, हसत होता, खूप जोरजोरात छान असं खेळत होता. त्यांना हळदी कुंकू केलं, वाण दिलं, आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि त्यानंतर त्या वहिनी हर्षसोबत खेळत होत्या, आणि त्यालासुद्धा खूप मजा वाटत होती. हल्ली खूप तो मस्ती करतो त्यामुळे, आणि तो त्यांच्यासोबत गप्पा मारत होता, बसत होता त्यांच्यासोबत. आणि तो त्या पिशवीत ठेवत होत्या ना वाण, तेव्हा त्याला वाटलं अजून काहीतरी आणले म्हणून तो पिशवीत वाकून बघत होता. खूप बरं वाटलं, छान वाटलं. वहिनी आल्या होत्या घरी, म्हणजे त्यांना बोलवल्यावर त्या लगेच आल्या संध्याकाळी. ॲक्च्युली दुपारी फोन केला होता पण त्यांनी वेळ काढून ते आल्या आमच्याकडे. आणि त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झालो कारण की तो हर्ष ना खूप उलट्या करत होता, 2 दिवस कंटिन्यू उलट्या करत होता. त्याच्या पोटात काहीच राहत नव्हतं, काही खाल्लं ना तरी तो लगेच उलट्या करायचा. आणि या आहेत शेजारच्याच वहिनी, तर त्यांनासुद्धा मी आमंत्रण बोलवलं होतं हळदी कुंकवासाठी, तर त्यांनासुद्धा मी हळदी कुंकू केलं, वाण दिलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो तयार होऊन डॉक्टरकडे. तर इथे आम्ही 1 तारखेला शिफ्ट झालो, 30 आणि 1 तारखेला. तर खूप चांगले आहे सगळे, शेजारी वगैरे सगळ्यांचा स्वभाव चांगला आहे. आणि त्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं घरी, त्यांना वाण दिलं, हळद कुंकू लावलं. त्यानंतर आम्ही हर्षला घेऊन निघालो डॉक्टरकडे जाण्यासाठी. तर खूप छान वाटतं की अशाच वेळी आपल्या एकमेकांसोबत ओळख वाढते, नंतर एकमेकांचे स्वभाव कळतात, आणि खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर हॉस्पिटलला बघूनच हर्षने धिंगाणा घातला होता. हॉस्पिटल बघूनच हर्ष इतका रडायला लागला की जणू कोणी त्याला मारले खूप, असं तो रडत होता अक्षरशः.
त्यानंतर काही शूट नाही केलं, कारण त्याला आवरताच नाकी नऊ आले होते आमच्या दोघांच्या, कारण तो अजिबात ऐकत नव्हता, इतका रडत होता अक्षरशः. त्यानंतर आम्ही घरी आलो, नैवेद्य दाखवला देवीला, त्यानंतर उपवास सोडला. त्यानंतर जे काही किचन वगैरे क्लीन करायचं होतं ते मी क्लीन केलं, भांडी वगैरे घासली आणि लगेचच भांडी घासून मी मांडणीला लावून टाकली, कारण की दुसऱ्या दिवशी खूप पसारा होतो आवरायला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.